नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित संत बहिणाबाई ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. वाड्यामागे रामफळाचं मोठं झाड होतं. मोकळ्या वेळेत एकट्याच बसायच्या बहिणाबाई. त्या बाजूना सहसा कोणी येत नसल्यामुळे तो एकांत त्यांना आवडू लागला. मग एकट्याच विचार करीत बसायच्या. पुढे काय? ना घर ना शेती, गावही निश्चित नाही. कधी संपणारी भटकंती, याला अंतच नाही का? आणि त्यांना रडायला यायचं. अशीच एक दिवशी त्या दुपारी त्या बसल्या आणि हे सारं आठवून रडू लागल्या. तेवढ्यात त्यांना शोधत शोधत जानकीबाई आल्या. तिला रडताना बघून जानकीबाईंनी त्यांचा हात हातात घेऊन म्हणाल्या, पोरी, आपलं दुःख कोणाला दिसू द्यायचं नसतं. जनाबाईंचे अभंग तू गातेस, मग मला सांग, जनाबाईला कोण होतं? मग मला सांग, ती विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन सारं दुःख लपवीत होती ना? तिची भक्ती इतकी तीव्र होती की ये ग विठाबाई म्हटलं की खरोखरच विठू माऊली तिच्या मदतीला यायची. आपली भक्ती जनाबाई सारखी नसली तरी विठ्ठलाला आळवून आपण आपलं दुःख विसरू शकतो. शिवाय तुला तर पांडुरंगाशिवाय दुसरं काही सुचत नाही, मग दुःख कशाचं? अगं, आळंदीच्या भावंडांचा संसार डोळ्यासमोर आहे. जगानं त्यांना विषाचे प्याले दिले, त्यांनी मात्र जगाला अमृत होऊन गोड अशी ज्ञानेश्वरी दिली. आई आई, मला माफ कर, मी तुला ओळखू शकले नाही. तुझ्यासारखी प्रगल्भ विचारांची आई जवळ असताना मी मात्र भलत्याच विचारात भरकटत राहिले. जानकी म्हणाल्या, अगं वेडे, मी तुझी आई आहे. तुझी प्रत्येक कृती मला समजणार नाही का? पती हाच आपला परमेश्वर, त्याच्या सुखात आपलं सुख समजायचं. अगं, बायकांचा जन्म असाच असतो. आपण वटसावित्री पूजा कशासाठी करतो? डोळ्यासमोर सावित्रीला ठेवून सारे दिवस काढायचे असतात. जा, तोंड धुवून ये. बहिणाबाई गेल्या आणि घरात जानकीबाई दिसल्या नाहीत, म्हणून त्यांना शोधत मागच्या दाराने आऊदेव तिथे आले. इथे काय करत आहात असं विचार. मग जानकीबाईंनी सारी हकीकत सांगितली. तिला समजावलं, बरं केलं. माधवरावांची आई ही सारखी काहीतरी समजावून सांगत असते. परवा मला म्हणाल्या, बहिणाबाईच्या मागे एक शक्ती आहे, ते गूढ वलय मला स्पष्ट दिसतं. मोठेपणी त्यांची विशेष प्रगती होणार आहे. मला वाटतं आईना निश्चित काहीतरी समजत असावं. त्यांना औषध देताना काहीतरी वेगळी जाणीव होते. त्यांच्या दृष्टीत वेगळी दैवी शक्ती असावी असं वाटतं. कुणीतरी औषधाला आल्यामुळे विषय तिथेच थांबला. भवानी शास्त्रींच्या वाड्यात पलीकडे टांगसाळ यांचा मोठा वाडा होता. टांगसाळ यांच्या सुनेचे डोहाळ जेवण होते. सोना काकूंनी जानकीबाई आणि बहिणालाही बोलावले होते. जानकीबाईंनी आपल्या गोड आवाजात म्हटलेले डोहाळे सर्वांनाच खूप आवडले. बहिणाबाईंनाही गाणं म्हणण्याचा आग्रह केल्यावर त्यांनी अभंग म्हटला. विठेवरी रूपचरण सुंदर, बालक सुकुमार यशोदेचे, बाळे वाळी गरजत तोडर चरणी, दात झणझणी वाजताती. कासे कसी येला दिव्य पितांबर, लोपे दिनकर तेणे, प्रभा नामा म्हणे नाही तुझ्या रूपा पार, येथे मी किंकर काय पाड. नंतर बायकांचे विविध खेळही बहिणाबाईंनी त्याच्यामध्ये भाग घेऊन पूर्ण केले. हळदी कुंकवाचा कार्यक्रम जोशीबाईंनी विचारलं त्या कार्यक्रमामध्ये की सोना काकूंच्या सुनीला काय होईल, मुलगा की मुलगी? बहिणाबाईनं क्षणभर सुनीकडे रोखून पाहिलं आणि एकदम म्हणाल्या, यांना मुलगा होईल. जमलेल्या स्त्रिया आश्चर्यानं अवाक होऊन बहिणाबाईकडे पाहू लागल्या. कोणत्या आधारानं बहिणाबाईंनी सांगितलं असेल? त्या साऱ्या वाट पाहत होत्या. अखेर बहिणाबाईंचं उत्तर अचूक निघालं. सोना काकूंना नातू झाला, पेढे वाटले गेले. त्यांनी बहिणाबाईंना बोलावून चांगली भरसरी पोशाख त्यांना दिला. बहिणाबाईंकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. विलक्षण वलय त्यांच्या भोवती निर्माण झालं. भूगर्दनांच्या काकूनं बोलावल्यामुळं बहिणाबाई तिकडे गेल्या होत्या. आज आऊजी घरी लवकर आले होते. आऊजी म्हणाले, जाबाई बुवांबद्दल तुमच्या ध्यानात काही आलं का? नाही बा, मी आपली माझ्याच कामात दंग असते. काय झालं? अहो, अलीकडे ते काही बोलत नाहीत. बहिणाचे इतके कौतुक गावात सुरू आहे.
पण हे अगदी अलिप्त, आपलं काम बरं आणि आपले बरं, आपण बरं, अशी वृत्ती त्यांची झालेली आहे. पहाटेपासून पूजा, दुपारी भोजन, नंतर कुलकर्णीपणाचे लिखाण, रात्री उशिरापर्यंत बसतात. बहिणाबाईंबद्दल यांनी मौन पाळले. ते एका टोकाचे वाटले. ही वृत्ती चांगली नाही. स्वतःच्या पत्नीबद्दल इतका अलिप्तपणा ठीक नाही. एखादा तरी कौतुकाचा शब्द बोलावा माणसाने. त्यांच्या पुढील जीवनाच्या दृष्टीने विचार करावा लागेल. जानकीबाई म्हणाल्या, त्या बिचारीला तर यातलं काहीच कळत नाही. पत्नी म्हणून जे करायचं ते अगदी मनापासून करते. वयातील अंतराबद्दल चुकूनही बोलत नाही. पती हाच परमेश्वर, हीच तिची वृत्ती आहे. औदेव म्हणाले, तसेही त्या बोलच आहेत, मर्यादेशील आहेत. आपल्यासाठी त्यांनी घरदार सोडलं हे त्यांचे सर्वात मोठं औदार्य. पण मला असं वाटतं त्यांचा थोडा अहंकार जागृत झाला असावा. आपल्याला कोणी महत्व देत नाही, पण सर्वत्र महिनाचे होत असलेले कौतुक त्यांना सहन होत नसावे आणि असं वाटणं साहजिक आहे. जानकीबाई म्हणाल्या, असला स्वभाव काय कामाचा? पती पत्नीत एकवाक्यता असावी असं मला वाटतं. औदेव म्हणाले, बहिणा आता मोठी होत जाणार आहे. तिला हे सारं कळू लागल्यावर प्रश्न निर्माण होईल. तिच्या पत्रिकेप्रमाणे सारं घडत गेलं तर ते यांना अजिबात सहन होणार नाही. तिचा उत्कर्ष यांना सहन झाला नाही तर काहीतरी विपरीत घडेल. जानकीबाई म्हणाल्या, पण यावर उपाय काय? औदेव म्हणाले, स्वभावाला औषध नाही. त्यांना समजावून सांगणं किंवा शिकवण्या इतके ते लहान अज्ञान किंवा अजाण नाही. अखेर त्यांचं त्यांना समजलं पाहिजे. नाहीतर नाहीतर काय? औजी म्हणाले, जी माणसं कमी बोलतात किंवा बोलतच नाही केव्हा तरी एकदम आक्रमक किंवा अव्यवहारी होऊ शकतात. जी माणसं अति तिखट खातात ती रागीट असतात. माणसाच्या खाण्यावरही त्याचा स्वभाव बनतो. यांना तर फार तिखट लागतं. सात्विक खाणारे मृदू अंतःकरणाचे असतात. तेवढ्यात कुणी आल्यामुळे औदेव बाहेर गेले. जानकीबाई स्वयंपाकाला लागल्या. बहिणाबाईंना देवस्थानाची माहिती मिळवण्याचा जणू छंदच लागला होता. मंदिरांची प्राचीन बांधणी त्यांना फार आवडायची. पंढरपूरहून शिंगणापूरला येताना वाटेत पुष्कळ मंदिरं लागली होती. काही हेमाडपंथी मंदिरं होती, मात्र सर्वांची ठेवण वेगवेगळी होती. अशातच बहिणाबाईंच्या मैत्रिणी आणि बायांकडून सिद्धेश्वर कुरोलीबद्दल माहिती मिळू लागली. रोजच त्याबद्दल कोणी ना कोणी बोलायचं. माधवरावांच्या आईनेही त्या देवस्थानाची प्रचिती असल्याचं एकदा ते बोलल्या होत्या. त्यामुळे बहिणाबाईंची उत्सुकता वाढू लागली. पण कुरोला जवळ नसल्यामुळे एकटं जाणं शक्य नव्हतं. पण मनातील इच्छा तीव्र असली की ती पूर्ण होतेच. सिद्धेश्वर कुरोलीला एक बिमार माणसाला औषध द्यायला औजींना बोलावून आलं. बहिणाबाई त्यांच्याबरोबर गेल्या. ही सिद्धेश्वराची कृपा वाटली त्यांना. अखेर योग आलाच. मंदिर भव्य आणि आकर्षक होतच, पण तिथं एक कासव कसोटी पाण्याची परंपरा होती. भक्तिभाव पाहण्याची प्रथा होती. शेजारच्या आडातून घागरभर पाणी आणून महादेवाच्या पिंडीवर टाकताना विशिष्ट सिंहगर्जनेसारखा आवाज यायला म्हणजे ज्याला ऐकू येतो तो भाग्यवान समजला जातो. बहिणाबाईनं पिंडीवर घागर ओतल्याबरोबर त्यांना सिंहगर्जनेचा आवाज आला. त्यामुळे त्या ओरडल्या, बाबा बाबा, मला सिंहगर्जना ऐकू आली. औजींना आणि तिथे काही भाविक होते, त्यांना मात्र हा आवाज ऐकायला आला नाही. फक्त बहिणाबाई भाग्यवान निघाल्या. साऱ्या रहिमतपुराला वार्ता समजली. बहिणाबाईंच्या नावाची चर्चा वाढू लागली. जानकीबाईंची मात्र चिंता वाढली. जानकीबाईंना एका अनामिक भीतीने रत्नाकर यांना काय वाटेल याची भीती वाटत होती. औदेवांनी सांगितलं तसं प्रत्यक्षात रत्नाकर यांनी आणलं तर याला काय उपाय? बहिणाबाईंच्या प्रगतीला खिळे बसवणं, बंधन घालणं निश्चितच योग्य नव्हतं. हा उपाय नव्हता. बहिणाबाईत मात्र बालसुलभ अल्लडपणा होता. त्यांना कशाचीच कल्पना नव्हती. जानकीबाईंनी त्यांना थोडी कल्पना द्यायची ठरवली. एकदा घरी दोघी एकट्या होत्या. ही संधी साधून जानकीबाईंनी विचारलं, बहिणा, रत्नाकर तुझ्याशी बोलतात का ग? नाही. तसा तू प्रयत्न करीत नाहीस? नाही. का?
ते बोलत नाहीत म्हणून मी नाही बोलत. अगं, ते तुझे पती आहेत, ते जरी नाही बोलले तरी आपणच काहीतरी बोलावं, सांगावं. जानकीबाईंनी नाना प्रकारे समजावून सांगितलं. म्हणाल्या, स्वतःकडे नेहमी कमीपणा घ्यावा, उलट उत्तरं देऊ नयेत, पती धर्म व्यवस्थित सांभाळावा. अनेक उदाहरणं देऊन प्रसंगी कसं बोलावं ते सांगितलं. कधी ते चिडले, संतापले तरी गप्प राहावं, पण त्यांना बोलकं करायचं काम शेवटी तुलाच करावं लागेल. तसा त्यांच्या स्वभावात फरक पडणं कठीण आहे, पण तू बोलत राहा. दुर्वा चांगला नाही. तुला आता करावं लागलं, मोठी होत जाणार, काळाप्रमाणे सगळ्या गोष्टी कळू लागतील. जानकीबाईंनी आणखी काही उदाहरणं सांगून त्यांनी आईची जबाबदारी, आईची कर्तव्य पार पाडलं होतं. एका सकाळी मारुतबुवा जवळजवळ पळतच औजींकडे आले. त्यांच्या मातोश्री पाय घसरून पडल्या होत्या, त्यामुळे पायाला बरंच लागलं होतं आणि सूजही आली होती. चालताही येत नव्हतं. औषध उपचारासाठी बहिणाबाई औजींच्या बरोबर आल्या होत्या. रखमाबाई असह्य वेदनेनं कणत होत्या. पायही गुरगळला होता. बहिणाबाई प्रथम घरातील देवळात जाऊन विठ्ठलाचं दर्शन त्यांनी घेतलं. औजींना औषध पाण्यात मदत करू लागल्या. सहाणेवर मात्रा उघळून देऊ लागल्या. तेवढ्यात रखमाबाईंची प्रकृती पाहायला रत्नाकर आले. म्हणाले, औजींचे योग्य उपचार असल्यामुळे काळजीचं कारण नाही. नंतर वेळ मिळणार नाही म्हणून आणि मला दमही निघेना म्हणून बघायला असाच आला. सर्व पूजा व्हायच्यात असून असं म्हणून ते निघून गेले. रत्नाकर गेल्यावर मारुतबुवा म्हणाले, औदेव, परवा रस्त्यावर रत्नाकरांची भेट झाली आणि आश्चर्य म्हणजे थोडा वेळ ते चक्क बोलत होते. बोलता बोलता बहिणाबाईंचा विषय निघाला. मी त्यांना तिच्याबद्दलच्या साऱ्या वार्ता सांगितल्यावर रत्नाकर म्हणाले, बुवा, हे सारं मला ठाऊक आहे, पण मी कोणाला बोलून दाखवू? तिचा मला अभिमान आहे. या साऱ्या गोष्टी तिनं लहानपणातच मिळवल्या आहे. तिची विठ्ठल भक्ती तर सर्वांना परिचित आहे. त्यासाठीच तुमच्या घरी सारखी येत असते. देव म्हणाले, आश्चर्य आहे. आमच्याजवळ कधी एक शब्दही बोलले नाहीत. तुमच्याजवळ त्यांनी विश्वासाने आपलं मन मोकळं केलं. हे तुमच्याजवळच असू द्या, कुठे बोलू नका. बुवा म्हणाले, मलाही आश्चर्य वाटत आहे. कधी काही न बोलणारा इतके कसे बोलले? तुमच्यावर त्यांचा विश्वास आहे म्हणून साईंना पाहिला तुमच्याकडे आले. तसे त्यांना कोणी बोलवल्याशिवाय कुणाकडे जात नाहीत. तेवढ्यात घरातून बहिणाबाई बाहेर आल्या आणि दोघेही घराकडे निघाले. आता याच्या पुढचा भाग मंडळी आपण उद्या वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार. धन्यवाद.